नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या पाठामध्ये भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण ही प्रक्रिया अभ्यासली होती. भारताचं निर्वसाहतीकरण, भारतातील निर्वसाहतीकरण कसं झालं आणि त्याबरोबर एकीकरण, ज्या काही संस्थान होती, जे काही प्रदेश होते ते भारतामध्ये कशा पद्धतीने समाविष्ट करण्यात आले हे आपण मागच्या पाठामध्ये बघितलं होतं. आता आपण 8व्या पाठामध्ये आपण याचा अभ्यास करणार आहोत की जगाच्या पार्श्वभूमीवर जी महायुद्ध झाली, 2 महायुद्ध, आणि त्याचा आणि भारताचा संबंध कशा पद्धतीचा होता, भारताचा सहभाग कसा होता, भारतावर त्या महायुद्धांचे परिणाम काय झाले, एकत्रित सगळ्याच गोष्टींचा अभ्यास आपण या 8व्या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर सुरू करूयात या 8व्या पाठाला, जागतिक महायुद्धे आणि भारत. पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल की पहिलं महायुद्ध नेमकं केव्हा झालं, त्याचा काळ नेमका कोणता होता. तर बघूयात. पहिल्या महायुद्धाचा काळ होता इसवी सन 1914 ते 1918. 1914 ते 1918 हा पहिला महायुद्धाचा काळ होता की ज्या काळामध्ये पहिल्या महायुद्धाची बीज रोवली. मग आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की नेमकं हे पहिलं महायुद्ध का आणि कशासाठी झालं. तर साहजिकच आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आतापर्यंत 12वीच्या एकूणच या पाठ्यपुस्तकामध्ये आपण जे काही वसाहतवाद, साम्राज्यवाद, साम्राज्य विस्तार, वसाहतवादी धोरण, एक छत्री अंमल, या सगळ्या काही गोष्टींचा आपण अभ्यास आतापर्यंत करत आलो आहोत. या सगळ्या गोष्टी एकाच कारणासाठी होत होत्या, ते म्हणजे आपला साम्राज्य विस्तार करणं, आपला प्रदेश वाढवणं, आपला देशाची सीमा वाढणं, आपल्या साम्राज्याच्या सीमा वाढवणं, हा एकमात्र उद्देश हा युरोपियन राष्ट्रांचा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि पुन्हा तीच पुनरावृत्ती आपल्याला या पाठामध्ये दिसून येते की पहिलं महायुद्ध कशासाठी झालं, तर त्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे साम्राज्य विस्तार. साम्राज्य विस्तार का, तर जे काही नवनवीन शोध 19व्या शतकामध्ये लागत होते त्यामुळं उत्पादनासाठी यंत्रांचा वापर सुरू झाला होता आणि यामुळं यंत्रांच्या रूपाने तयार होणारा जो काही माल होता तो अधिक वेगाने तयार होत होता, म्हणजेच उत्पादनाचा वेग वाढला होता. आणि अशा या राष्ट्रांना कच्च्या मालाची आणि बाजारपेठांची गरज भासत होती, जी आपण आधीच्या प्रकरणांमध्ये, पाठांमध्ये सुद्धा बघितलेली आहे की साम्राज्य विस्तार का होत होता, तर कच्च्या मालाची उपलब्धता जिथं जास्त आहे आपल्याला आणि जिथं बाजारपेठ मोठी आहे, चांगली आहे, अशा ठिकाणचे प्रदेश ही युरोपियन राष्ट्र आपल्या देशाला जोडून घेत होती. आणि सेम तेच कारण इथं आहे, ते म्हणजे साम्राज्य विस्तारासाठी त्यांना कच्च्या मालाची उपलब्ध असणारा देश, प्रदेश आणि बाजारपेठा असणारा प्रदेश, देश हा अपेक्षित होता. आणि त्यामुळेच युरोपियन राष्ट्रांनी काय केलं की कच्च्या मालाची उपलब्धता आणि बाजारपेठ जिथं आपल्याला चांगली मिळणार आहे त्या देशांकडे आपली नजर वळवली. आणि त्यातूनच या गरजा भागवण्यासाठी युरोपीय राष्ट्र कशाकडे वळली, साम्राज्य विस्ताराकडे वळली. आता साहजिकच आहे की साम्राज्य विस्तार म्हटल्यानंतर आपलं सर्वांगानं बळ वाढवणं त्या देशाला अनुचित ठरतं किंवा जास्त महत्वाचं वाटतं. आणि त्यामुळं दुसरं कारण, शस्त्रास्त्र आणि आरमाराचं बळ वाढवण्याकडे या युरोपियन राष्ट्रांनी जास्त लक्ष वेधलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय केलं, आपल्या शस्त्रास्त्रांमध्ये त्यांनी वाढ केली, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांकडे त्यांचा कल राहिलेला आपल्याला दिसून येतो. आणि आपल्याला लक्षात येतं ज्यावेळेला शस्त्रास्त्रांमध्ये वाढ होते किंवा आपला आरमार अधिक प्रबळ किंवा प्रभावी होतं, त्यावेळेला साहजिकच त्या देशाचा आक्रमकतेकडे जास्त कल वाढतो. आणि पूर्वीचा हा सगळा कालखंड आपण बघितल्यानंतर आक्रमकतेशिवाय याच्यामध्ये आपल्याला वेगळं काही दिसूनच येत नाही युरोपियन राष्ट्रांच्या या साम्राज्य विस्तारवादी धोरणामध्ये. तर त्यामुळं शस्त्रास्त्रांमध्ये वाढ केली आणि त्यामुळंच पुढं गटबाजीचं धोरण किंवा गटबाजी ही या युरोपियन राष्ट्रांमध्ये निर्माण झाली. आता ही गटबाजी नेमकी काय होती, तर साहजिकच जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान आणि बल्गेरिया असा एक गट, काय जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान आणि बल्गेरिया हा एक गट, आणि त्यांच्या विरोधात युरोपियन राष्ट्रांचाच म्हणजेच इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि नंतर त्यांना सामील झालेले इटली आणि अमेरिका असा एक गट. ही दोन्ही गट एकमेकांच्या समोर थाटले, एकमेकांच्या समोर उभारले आणि त्यामुळं ही गटबाजी आपल्याला झालेली दिसून येते.
आपलाच एकछत्री अंमल असावा किंवा आपलं राज्य मोठं असावं, आपला साम्राज्य विस्तार सर्वात जास्त असावा, असं या दोन्ही गटांना सुद्धा वाटायला लागलं. आणि त्याच अनुषंगानं या दोन गटांमध्ये युद्ध आणि साहजिकच साम्राज्य विस्तार, शस्त्रास्त्र वाढ या सगळ्यामध्येच या दोन गटांचा काय व्हायला लागला, एकमेकांना काय व्हायला लागला, सामना व्हायला लागला. आणि यातूनच साहजिकच आपल्याला लक्षात येतं की पहिल्या महायुद्धाचं नेमकं कारण काय असावं. ही कारणं तर आहेतच, पण या पहिल्या महायुद्धाला ठिणगी कशामुळे पडली, तर त्याचं कारण होतं की ऑस्ट्रियन राजपुत्र, ऑस्ट्रियाचा जो राजपुत्र होता की आर्चड्यूक फर्डिनांड, तो आणि त्याची पत्नी यांचा अचानक खून झाला. सर्बियामध्ये त्यांचा खून झाला. आणि या खुनामागं कोणाचा हात असावा, तर साहजिकच सर्बियाचा हात असावा असं ऑस्ट्रियाला वाटायला लागलं. आणि ऑस्ट्रियानं सर्बिया विरुद्ध डायरेक्ट युद्ध पुकारलं. आणि त्यातूनच त्या क्षणापासून, त्या घटनेपासून पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि आपण काय म्हणू, तर साहजिकच हा जो ऑस्ट्रियन राजपुत्र या आणि त्याचा पत्नीचा खून झाला आणि त्यात सर्बियाचा हात असावा असं ऑस्ट्रियाला वाटायला लागलं. आणि त्यातूनच युद्ध सुरू झालं. आणि या युद्धानं महायुद्धाचं स्वरूप केव्हा धारण केलं हे कोणालाही लक्षात आलं नाही. आणि त्यातूनच इंग्लंड आणि जर्मनी हे अखेरच्या वेळेला काय झाले, एकमेकांसमोर उभारले. कशामुळं, तर हे ऑस्ट्रियानं सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारलं आणि त्यावेळेला ऑस्ट्रिया आणि हंगेरीची बाजू जर्मनीने घेतली. आता ऑस्ट्रिया एका गटामध्ये आहे आणि रशिया, जर्मनी एका गटामध्ये आहे. म्हणजेच जे इंग्लंडनं बेल्जियमला पाठिंबा देताना जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं. पुढे या अनेक घटना होत गेल्या. अनेक राष्ट्र एक दुसऱ्या गटामध्ये, पहिल्या गटामध्ये सामील होत गेली. आणि शेवटी इटली हा नंतर दोस्त राष्ट्रांच्या गटात सामील झाला. आणि अमेरिकेनं बघा तटस्थपणेची भावना घेतली होती. आपल्याला एकूणच या धोरणामध्ये लक्षात येतं 1916 मध्ये शेवटी जेटलंड या ठिकाणी इंग्लंड आणि जर्मनी हे दोन्ही राष्ट्र एकमेकांसमोर उभारली, ठाकली. आणि त्यातच इंग्लंडनं जर्मनीचा पराभव केला. आणि 1918ला हे जे महायुद्धामध्ये जे रूपांतर झालं त्याच्या शेवटी इंग्लंड आणि जर्मनी एकमेकांसमोर ठाकले. इंग्लंडनं जर्मनीचा पराभव केला जेटलंड या ठिकाणी. आणि त्यातूनच जर्मनीचा पराभव झाला आणि व्हर्सायच्या तहानं हे पहिलं महायुद्ध संपलं. साल होतं 1918. 1918ला हा महायुद्धाचा काळ संपला आणि त्यांच्यामध्ये व्हर्सायचा तह झाला. हा लक्षात ठेवावा लागेल आपल्याला की जर्मनी बरोबर इंग्लंड जर्मनीनं काय झाला, यांच्यामध्ये व्हर्सायचा तह झाला की जो व्हर्सायचा तह नंतर आपल्याला हिटलरनं मोडलेला दिसून येतो. त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यामुळं पहिलं महायुद्ध जी ठिणगी पडली होती ऑस्ट्रियन राजपुत्र आणि पत्नीच्या खुनामुळं, ते पहिलं महायुद्ध 1918ला संपलं व्हर्सायच्या तहानं. आणि त्या महायुद्ध संपल्यानंतर राष्ट्रसंघ या नवीन संकल्पनेची निर्मिती झाली. आता हा राष्ट्रसंघ म्हणजे नेमकं काय होतं, तर साहजिकच तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे राष्ट्र शांतताप्रेमी, जे व्यक्ती शांतताप्रेमी म्हणून ओळखली जातात, ती व्यक्ती म्हणजे वुड्रो विल्सन हे राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेला अमेरिकेचे. आणि यांच्या मनात एक कल्पना आली की अशा पद्धतीची महायुद्ध जर व्हायला लागली तर जगामध्ये, देशामध्ये, प्रत्येक देशामध्ये अशांतता निर्माण होईल, अराजकता निर्माण होईल आणि याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. त्यामुळं कुठेतरी शांततेचं धोरण यामध्ये आलं पाहिजे. सगळ्या राष्ट्रांनी एकमेकांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले पाहिजे. याच भूमिकेतनं वुड्रो विल्सन यांनी राष्ट्रसंघाची स्थापना केली. एक नवीन संकल्पना निर्माण केली. आणि याच्यामध्ये या राष्ट्रसंघाची निर्मिती कशासाठी करण्यात आली, तर पहिलं महायुद्ध जे झालं, जे अतिशय विध्वंसक झालं, जे महायुद्ध, महान युद्ध म्हणून आपण बघतो जगाच्या इतिहासामध्ये, की ज्या युद्धामुळं जगाच्या इतिहासावर फार वेगळे परिणाम झाले आणि शिवाय काही राष्ट्रांवर सुद्धा महत्वाचे वेगळे विध्वंसक परिणाम झाले, असं महायुद्ध पुन्हा जगाच्या पाठीवर घडू नये याच्यासाठी राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला. पण दुर्दैव आपल्याला असं म्हणावं लागेल की या राष्ट्रसंघाला यश मिळालं
नाही. या राष्ट्रसंघाची धोरणं काय होती, याची भूमिका काय होती राष्ट्रसंघ स्थापन करण्यामागची, तर साहजिकच पहिलं म्हणजे शांतता. देशांमध्ये शांतता निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक देशानं प्रत्येक देशाशी शांततेच्या धोरणानं काय केला पाहिजे, सुसंवाद केला पाहिजे. विसंवाद होणं गरजेचं नाही, नाहीतर पुन्हा महायुद्धाचं स्वरूप धारण करेल. म्हणून शांततेचं धोरण प्रत्येक देशानं प्रत्येक देशाची अवलंबलं पाहिजे. शिवाय सामंजस्य निर्माण झालं पाहिजे. दोन देश ज्या वेळेला एकमेकांशी बोलणी करतील, कोणत्याही बाबतीत कोणतंही धोरण एकमेकांसोबत शेअर करतील, त्यावेळेला त्या दोन्ही देशांचं कोणती भूमिका असली पाहिजे, दोन्ही देशांची तर सामंजस्याची भूमिका असली पाहिजे. आणि शिवाय सामोपचार हा फार महत्वाचा घटक आहे की ज्याच्यामध्ये शांततेचं धोरण सुद्धा असणार आहे, सामंजस्य सुद्धा असणार आहे. आणि या दोन्हीच्या मार्गाने काय झाला पाहिजे, जर दोन राष्ट्रांमध्ये देशांमध्ये काही कलह किंवा वाद निर्माण झाला, भांडण तंटे निर्माण झाले, तर ते कशा पद्धतीने सोडवले जावे, तर सामोपचाराने सोडवले जावे. कोणतीही हानी होणार नाही, कोणताही शांततेचा भंग होणार नाही आणि सामंजस्याचं धोरण कुठंतरी दूर फेकलं जाणार नाही. अशा पद्धतीनं म्हणजे सामोपचारानं त्यांच्यातले वाद कलह भांडण काय झाले मिटवले पाहिजे. ही भावनेनं या भावनेनं राष्ट्रसंघाची स्थापना झाली की पुन्हा पहिल्या महायुद्धासारखं युद्ध घडू नये अशी भूमिका बाळगणारा राष्ट्रसंघ या सगळ्या गोष्टींमध्ये अपयशी ठरला. आणि त्यातूनच या अपयशामुळेच दुसरं महायुद्ध निर्माण झालं आपल्याला दिसून येतं. पहिलं महायुद्ध झालं 1914-18 या दरम्यान आणि त्याच वेळेला या राष्ट्रसंघाच्या अपयशामुळं दुसऱ्या महायुद्धाची पायाभरणी झाली. वळूया दुसऱ्या महायुद्धाच्या कारणांकडे. तर आता आपण बघूया दुसरं महायुद्ध नेमकं कसं झालं आणि कारण काय होतं. पहिल्यांदा म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता इसवी सन 1939 ते 1945. आपण बघितलं पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 या दरम्यान झालं होतं आणि त्यानंतर साधारण 20-21 वर्षांच्या कालावधीतच दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 या काळामध्ये झालं. आता याची कारणं काय होती. साहजिकच पहिल्या महायुद्धाची जी कारणं होती, साम्राज्य विस्तार, शस्त्रास्त्रांचं बळ किंवा गटबाजी, ही कारणं होतीच या मुळाशी. पण प्रमुख जी कारणं होती ती आपण बघूया. तात्कालिक कारण आपण बघितलं होतं. या दरम्यानच दुसऱ्या महायुद्धाचे नेमकं हे कारण काय होतं, तर साहजिकच राष्ट्रसंघाचं आलेलं अपयश जे आपण पहिल्या महायुद्धाच्या शेवटी बघितलं. शांतता, सामंजस्य, सामोपचार याच्यासाठी वाद कलह मिटवणं आणि शांतता प्रस्थापित करणं ही जी ध्येय धोरणं घेऊन जे राष्ट्रसंघ स्थापन झाला होता, त्या राष्ट्रसंघाला अपयश आलं. म्हणूनच दुसरं महायुद्ध निर्माण झालं. दुसऱ्या महायुद्धामध्ये नेमकं काय मी सांगितलं होतं की हिटलरनं हा व्हर्सायचा तह झुगारला होता. याचं कारण म्हणजे आपण पहिल्या महायुद्धाच्या शेवटी बघितलं की ते पहिलं महायुद्ध संपलं 1918ला. ते कोणत्या घटनेनं, तर व्हर्सायचा तह होऊन ते पहिलं महायुद्ध संपलं होतं. आणि त्यामुळं हा व्हर्सायचा तह जो होता तो हिटलरनं काय केला, झुगारून दिला आणि जर्मनीनं लष्करी सामर्थ्य वाढवलं. हिटलरनं आपलं लष्करी सामर्थ्य बळ वाढवलं आणि त्यातूनच पुढं हिटलरनं बळ वाढवलं आणि त्यातूनच जर्मनीचा शत्रू हा कोण होता, रशिया होता. जर्मनीचा शत्रू कोण होता, रशिया. हे बलिष्ठ होते, बलवान होते, सामर्थ्यवान होते. हे जर्मनीला सहन होणारं नव्हतं. म्हणून जर्मनी रशियाचा शत्रू म्हणून जर्मनीच्या लष्करी वाढीकडे फ्रान्सनं आणि इंग्लंडनं दुर्लक्ष केलं. जर्मनी हा रशियाचा शत्रू होता, त्यामुळं जर्मनीच्या लष्करवाढीकडे इंग्लंड आणि फ्रान्सनं त्या काळामध्ये दुर्लक्ष केलं. आणि पण त्यामुळं जर्मनीनं सुडेटन प्रांत जो होता तो 1938 मध्ये मिळवून घेतला. आणि त्यामुळं जर्मनीची एक पावलं पुढे जाताना दिसतायत. हे लक्षात आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यावेळेला महायुद्धाला सुरुवात झाली. कारण जर्मनीनं तटस्थ असणाऱ्या या सगळ्या पार्श्वभूमीवर, या सगळ्या हालचालींमध्ये जे राष्ट्र तटस्थ होतं, पोलंड, त्या पोलंडवर काय केलं, जर्मनीनं 1 सप्टेंबर 1939ला आक्रमण केलं आणि त्याचं उत्तर म्हणजे ते जिंकून सुद्धा घेतलं.
त्यामुळं पोलंडवरच्या आक्रमणामुळं इंग्लंड जर्मनी विरुद्ध काय केलं, युद्ध सुरू केलं. कारण पोलंड हा जवळचा विषय होता इंग्लंडच्या, त्यामुळं पोलंडवर आक्रमण जर्मनीनं केलं 1 सप्टेंबर 1939ला. आणि त्यामुळं इंग्लंडनं काय केलं, जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं. आणि त्यानंतर काय झालं तर जर्मनीनं या पोलंडवर आक्रमण केल्यानंतर जर्मनीनं यांच्या दोघांमध्ये ज्याला युद्ध सुरू झालं इंग्लंड आणि जर्मनीमध्ये, त्या दरम्यानच्या अल्पावधीत काही काळामध्येच जर्मनीनं डेन्मार्क, नॉर्वे, बेल्जियम, हॉलंड यासारखे जे महत्वाचे प्रदेश होते, देश होते, ते जिंकून घेतले आणि पॅरिसवर 1940ला हल्ला केला. आणि त्यामुळंच डंकर्कवरलं एक महत्वाची गोष्ट आहे की या संपूर्ण दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासामध्ये महत्वाची गोष्ट आहे की जी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणून, लष्करी गोष्ट म्हणून ओळखली जाते की डंकर्क या ठिकाणावरील हल्ल्यात सापडलेलं इंग्लंडचं 2.5 लाखांचं सैनिक तेथून अगदी त्वरित, अगदी जलद गतीनं हलवण्यात इंग्लंडनं यश मिळवलं. ही सगळ्यात मोठी इतिहासातली लष्करी हालचाल समजली जाते. डंकर्क या ठिकाणी च्या हल्ल्यात जे काही सापडलेलं इंग्लंडचं 2.5 लाखांचं सैन्य होतं ते अगदी त्वरित पद्धतीनं इंग्लंडला हलवण्यात यश आलं. ही इतिहासातली एक सर्वात मोठी लष्करी हालचाल ओळखली जाते. आणि त्यानंतर काय झालं, इंग्लंड जर्मनी हे एकमेकांसमोर ठाकलेच होते. त्यानंतर महत्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे स्टॅलिनग्राडचा लढा. कारण स्टॅलिनग्राडचा लढा हा काय होता नेमका, तर हिटलरनं 1939 मध्ये रशियाच्या जोसेफ स्टॅलिन बरोबर एक करार केला होता. तो करार काय होता, अनाक्रमणाचा, म्हणजे आक्रमण न करण्याचा. कुणी, हिटलरनं केला होता. कोणासोबत, रशियाच्या जोसेफ स्टॅलिन बरोबर. पण हिटलरनं हा करार मोडला आणि सोव्हिएत रशियावर आक्रमण केलं. कारण हिटलरनं रशियावर आक्रमण करायचं नाही असं हिटलरनंच जोसेफ स्टॅलिन बरोबर रशियाच्या करार केला होता. तो करार मोडला आणि हिटलरनं रशियावर आक्रमण केलं. आणि त्यानंतर स्टॅलिनग्राड या ठिकाणी जो काही लढा म्हणतोय आपण, हा त्या ठिकाणी झालेला लढा म्हणून त्याला स्टॅलिनग्राडचा लढा म्हटलं जातं. तर 1943 मध्ये स्टॅलिनग्राड इथं 3 लाख जर्मन सैन्याची रशियन सेनेनं काय केली, कोंडी केली. ज्या जर्मनीनं या रशियावर हल्ला केला त्यावेळेला या दरम्यानच्या काळातच स्टॅलिनग्राड या ठिकाणी जर्मन सैन्याची रशियन सेनेनं कोंडी केली आणि त्यामध्ये जर्मन सैन्याचा काय केला, पराभव झाला. जर्मन सैन्याचा पराभव झाला. या दरम्यानच ज्या पद्धतीनं स्टॅलिनग्राडचा लढा होता त्याच पद्धतीनं नाझी आणि फॅसिस्ट मुसोलिनी ज्याला आपण ओळखतो, तर यांचा सुद्धा या दरम्यान अंत होऊन गेला. ते सुद्धा यातून स्किप झाले, नष्ट होऊन गेले, संपून गेले. तर या दरम्यान स्टॅलिनग्राडचा पराभव जो झाला तो जर्मनीच्या जिव्हारी लागला आणि त्यामुळंच तेव्हापासून जर्मनीची थोडी काय व्हायला लागली, बॅकफूटवर यायला लागलं, पिछेहाट सुरू झाली. आणि त्याच वेळेला मित्र राष्ट्रांनी, दोस्त राष्ट्रांनी काय केला, बर्लिनचा पाडाव केला, बर्लिनचा पराभव केला आणि इटलीच्या मुसोलिनीचा त्या दरम्यान अंत झाला होता. केव्हा, ज्या वेळेला बर्लिनचा पाडाव केला त्याच्या आधीच मुसोलिनीचा, ज्याला फॅसिस्ट म्हणतो आपण, फॅसिझम म्हणून ओळखलं जातं, तर या मुसोलिनीचा त्याच्या आधीच अंत झाला होता, तो संपून गेला होता. त्यावेळेला हिटलरनं त्याच दरम्यानच्या काळामध्ये जो जर्मनीचा एक महत्वाचा लढवय्या म्हटला जात होता, ज्यानं या दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानच्या काळात आपलं एक वेगळंच वजन निर्माण केलं होतं जगावर किंवा आपल्या एकूणच या युद्ध पार्श्वभूमीवर, तो हिटलर भूमिगत झाला या सगळ्या पार्श्वभूमीवर. कारण जर्मनी हा कुठेतरी बॅकफूटवर यायला लागला. स्टॅलिनग्राड मध्ये जो काय पराभव स्वीकारायला लागला त्याच्यामुळे जर्मनीची उतरती कळायला लागली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यातूनच पुढं हिटलर हा भूमिगत झाला आणि त्यानं आपलं जीवन संपवून घेतलं, आत्महत्या केली. हिटलरनं आत्महत्या केली आणि त्याच दरम्यान हिटलरचा अंत झाला, हिटलर संपून गेला. पण त्यावेळेला जर्मनीची बाजू घेणाऱ्या
जपाननं, आता जर्मनी तर संपून गेलं या सगळ्यातून, हिटलरनं आत्महत्या केली, जर्मनीचं वजन जे काही यावर ठेवून होता जर्मनी ते संपुष्टात गेलं. त्यावेळेला जर्मनीचा मित्र राष्ट्र असणारा, जवळचा असणारा राष्ट्र असणारा जपान यानं काय केलं, अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर काय केला, हल्ला चढवला. हा हल्ला बॉम्ब हल्ला केला, नाविक तळावर केला आणि तोही. त्यामुळं अमेरिका हे फार मोठं राष्ट्र तेव्हापासूनच आहे. त्यांची अतिशय सगळ्या बाजूने ते लढवय्या आणि प्रबळ राष्ट्र म्हणून ओळखलं जात होतं, की जी संकल्पना राष्ट्रसंघाची त्यांनी आणली होती. राष्ट्रसंघाची संकल्पना अमेरिकेमधनंच आली होती, वुड्रो विल्सन यांच्याकडनं. कुठल्याही या सगळ्या पार्श्वभूमीवर तटस्थतेची भूमिका या राष्ट्राने घेतली होती. जास्त कुठेही चित्रात आलेलं नव्हतं. पण शांतताप्रिय धोरण सांगणाऱ्या राष्ट्रानं मात्र दुसऱ्या महायुद्धामध्ये का उडी घेतली? दुसऱ्या महायुद्धामध्ये तर जर्मनीची बाजू घेणाऱ्या जपाननं अमेरिकेवर हल्ला चढवला. पर्ल हार्बर या नाविक तळावर बॉम्ब हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त करून टाकले. अमेरिकेचं नाविक तळ पर्ल हार्बर या ठिकाणचं ते बॉम्ब हल्ला करून जपाननं उद्ध्वस्त करून टाकलं. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं जे दुसरं महायुद्धाचं एक वेगळं टोक म्हणून ओळखलं जातं, एक विध्वंसक असं युद्ध परत जगाच्या पाठीवर कुठेही होऊ नये असं आज आपण म्हणतो, त्या युद्धाच्या त्या शेवटच्या सगळ्या हालचालींना इथून सुरुवात झाली. हे बॉम्ब हल्ल्यानं नाविक तळ अमेरिकेचं जपाननं उद्ध्वस्त केल्यानंतर अमेरिकेनं जपान विरोधात युद्ध घोषित केलं आणि हे युद्ध अतिशय विध्वंसक ठरलं. या युद्धामध्ये जपाननं फिलिपाईन्स दरम्यानच्या काळात फिलिपाईन्स, म्यानमार, मलाया, सिंगापूर हे सगळे ते जिंकून घेतले. पण अमेरिकेनं फिलिपाईन्स मुक्त केला तरी जपान शरण येत नव्हता. फिलिपाईन जो जपाननं जिंकून घेतला होता, आता मी जसं सांगितलं, फिलिपाईन जपाननं जिंकून घेतला, म्यानमार जिंकून घेतलं, मलाया जिंकून घेतलं, सिंगापूर जिंकून घेतलं. पण अमेरिकेनं फिलिपाईन्स पुन्हा आपल्याकडे ओढून घेतलं, मिळवलं त्याच्यावर आक्रमण करून. आणि फिलिपाईन्सवर आक्रमण करून पुन्हा आपल्या ताब्यात अमेरिकेनं फिलिपाईन्स घेतलं. पण ते घेऊन सुद्धा जपान हा अमेरिकेला शरण येऊ शकत नव्हता किंवा शरण यायला तयार नव्हता. आणि म्हणूनच शेवटी अमेरिकेनं प्रथम हिरोशिमा आणि नंतर नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकले. अणुशक्तीचा वापर कशा पद्धतीनं केला म्हणजे तो विधायक आणि विघातक. आज आपण बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो की अणुशक्ती विधायक विघातक केव्हा वापरली जावी, कशासाठी वापरली जावी. अनेकदा आपण ऐकतो, वाचतो, बघतो. पण त्या गोष्टी आज चर्चा करण्याची कारणं काय आहे तर दुसऱ्या महायुद्धाचा शेवट या अणुबॉम्बमुळेच झाला होता. आणि या अणुबॉम्बचा वापर हा अतिशय विध्वंसक होता. म्हणून आज आपण या चर्चांना उधाण येतं की अणुशक्ती का आणि कशी वापरली जावी, ती विधायक कारणांसाठी का वापरली जावी, याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी सापडतं. अमेरिका आणि जपान हे समोर उभारलं. अमेरिकेनं जपानच्या पहिल्यांदा हिरोशिमा आणि नंतर नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले. आणि या विध्वंसक बॉम्ब हल्ल्यानं जपान अमेरिकेला शरण आलं. जर कदाचित फिलिपाईन्सवर अमेरिकेनं आक्रमण करून जिंकून घेतलं, त्यावेळेला जर जपान शरण आला असता तर कदाचित जगाच्या इतिहासामध्ये जे दुसऱ्या महायुद्धाचं विध्वंसक रूप आज आपल्याला बघायला मिळतं की ज्या अणुबॉम्बच्या वापरामुळं जगावर मोठ्या प्रकारचे इतिहासावर परिणाम झाले, इतर सगळ्या देशांवर परिणाम झाले, ते कदाचित आज आपल्याला बघायला मिळाले नसते. पण शेवटी इतिहासामध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळं या विध्वंसक अणुबॉम्ब हल्ल्यामुळं जपान शरण आला आणि 15 ऑगस्ट 1945 हे दुसरं महायुद्ध जे होतं ते काय झालं, संपलं. ही फार महत्वाची घटना आहे. आपण म्हणतो की यासारखी युद्ध पुन्हा जगाच्या पातळीवर होणार नाही, नक्की झाली नाही. याचं कारण आहे ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धाची विध्वंसकता. दुसऱ्या महायुद्धामध्ये जे अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकी यावर जे 2 अणुबॉम्ब टाकले
त्या अणुबॉम्बची नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पुस्तकात ही नावं नाही आहेत, पण आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे की हिरोशिमा आणि नागासाकीवर जे बॉम्ब टाकले त्या बॉम्बची नावं होती लिटिल बॉय आणि फॅटमॅन. जे दोन अणुबॉम्ब टाकले गेले त्याची नाव आहेत लिटिल बॉय अँड फॅटमॅन. ही दोन नावं आहेत जे दोन अणुबॉम्ब टाकले होते त्यांची. अशा एक पद्धतीनं दुसरं महायुद्ध 1945 ला संपलं आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येतं की पहिलं महायुद्ध त्याची परिणामकारकता किंवा पहिल्या महायुद्धामुळं काय हाती लागलं, काय गमावलं आणि त्यातून निर्माण झालेलं दुसरं महायुद्ध, त्या दरम्यानच्या काळात राष्ट्रसंघाची झालेली स्थापना, त्याला आलेलं अपयश, त्यातून निर्माण झालेलं दुसरं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट असा विध्वंस अमेरिका आणि जपान यांच्यामध्ये झालेलं हे दुसरं महायुद्ध. याचा विध्वंसक असा हा शेवट बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की या दोन महायुद्धांची इतिहासातली नेमकी काय म्हणतो आपण त्याला, की या दोन महायुद्धांचं नेमकं इतिहासातलं स्थान काय आहे आणि या दोन महायुद्धांमुळे झालेले परिणाम नेमके जगाच्या पाठीवर काय आहेत आणि भारतावर झालेले परिणाम काय आहेत हे आपल्याला बघणं फार क्रमप्राप्त ठरतं. यानंतरचा भाग आपण बघणार आहोत की महायुद्ध आणि भारत यांचं कनेक्शन नेमकं कसं असणार आहे हे आपण बघणार आहोत. पण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत हा झालेला भाग या पद्धतीनं आणि हा व्हिडिओ ऐकून माझा बघून ऐकून नंतर तुम्ही पाठ्यपुस्तकातला इथपर्यंतचा भाग सगळा एकदा वाचून काढा, म्हणजे नक्कीच हा भाग तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. भेटूयात पुढच्या भागामध्ये उत्तरार्धास.